नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि सकाळी स्वागत आहे बारकूच्या टेम्पोमधून। इकडे आपला बारकू आहे आणि इकडे भावेश आहे। तर आज आहे ना लांबची ट्रिप आहे। तर देवरुखला चाललोय पुन्हा एकदा, म्हणजे मागे गेलो होतो 3-4 महिन्यापूर्वी, तर आता पुन्हा एकदा देवरुखला चाललोय। आणि आपला पंटर आज कमी होणार आहे टीम मधला। तर मित्रांनो ना भावेशला देवरुखला सोडायला चाललोय, बारकू आणि मी। तर आपल्या गावावरून ते देवरुख प्रवास असणार आहे। आणि हे बघा सकाळचं मस्तपैकी सड्यावरचं वातावरण एकदम भन्नाट। सड्यावरती लवकर ऊन येतं, गावात लवकर ऊन येत नाही। आणि हा गावचा रोड जरा जामच खराब झालाय, त्यामुळे बारकूची 4 व्हीलर हालते इकडून गाड। गावातली लोक मध्ये मध्ये भेटतात ना, तर काय थांबवावं लागतं। बारकूची तेवढी ओळख आहे ना, त्याच्यामुळे काय थांबवावी, आयर कमी होईल बारकूच्या लग्नाला, म्हणून बारकू काय थांबवतोय। तर गावातली लोक काय चालत जातात ना मित्रांनो आतुरापर्यंत, त्याच्यामुळे ना मध्ये मध्ये थांबवायला लागते गाडी, आपली ओळखीच असल्यामुळे। आता आलोय आपण मुंबई गोवा हायवेला हातिवले मध्ये। तर इथून 4 किलोमीटर आपलं गाव आहे आणि हा गावचा रस्ता। आणि इकडे आहे गोवा, इकडे मुंबई, इकडनं जाऊया म्हणतात। आणि बारकून ना काय मूड चेंज झाला वाटतं, गोव्याकडे गाडी वळवला ना बघा ना, बारकून मुंबई रोड पकडला ना बघा। आणि इकडे गेलाय ना तो जैतापूरकडे गेलाय आणि सरळ मुंबई राजापूर 8 किलोमीटर येतो। आणि हा आपला ब्रिटिश कालीन पूल राजापूरचा, अर्जुना नदीवरचा। आणि हा नवावाला बघा, कलर बिलर मारलाय आता मस्त व्हाईट केलाय। आणि ही दिसते ना समोर राजापूर सिटी। आणि इकडे राजापूर डेपो आहे। आणि इथून बघाल ना तर खूप काम बाकी आहे, रस्त्यात फ्लायओव्हर आहे राजापूरचा तयार होणारा। आणि इथून जरा राजापूरचा थोडासा रस्ता चांगला आहे थोडाफार, आणि लांजाच्या पुढे खराब आहे ना वाटोळ बिटोळ। हा, तर लांजाच्या पुढे वाटोळ बिटोळ आहे ना, खूप रस्ता खराब आहे, अजून काम खूप पेंडिंग आहे। तर राजापूरच्या पुढे ना नाही म्हटलं तर बराच रस्ता आहे चांगला एकदम, किती ओनीपर्यंत तरी आहे चांगला आहे बघा। 12 वाजेपर्यंत तरी होय, जा नाहीतर रिटर्न आणूक लागत आणि कोल्हापुरात सोडूक लागत बघ। तर इकडे ना एक वडापाव खाऊया, वडापाव घेऊन यायला गेलाय भावेश। आणि आपल्याला ना 12 वाजता पोहोचायचंय देवरुखला। तर भावेशची बस आहे 12 वाजता देवरुखला, त्याच्यामुळे 12 वाजेपर्यंत पोहोचू ना बरोबर बारकू। काय ड्रायव्हर भाऊ काय म्हणता, पोहोचू ना। आणि ना मित्रांनो ड्रायव्हरनेच आपल्या हे सोडून दिलंय काय माहिती। तर भावेशला रिटर्न घरी घेऊन यायला लागला नाही बस। आणि इकडे ना वडापाव आणले भावेशने, तर वडापाव खाऊया। भजी दिला नाही, होय बघा, वडापाव आणि 1 भजी फ्री। हा बघा, वडापाववर 1 भजी फ्री ऑफर होती वाटतं, इकडे भावेशला ऑफर दिली होती। तर मित्रांनो ना वाटोळ मध्ये आपण आतमध्ये आलो, मुंबई गोवा हायवे सोडला। आणि रस्ता बघायला ना इकडचा तर जाम खराब आहे, देवरुखकडे जाणार। तर वाटत नाही 12 वाजेपर्यंत इकडे पोहोचू। तर आपला ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर आहे थोडा, तो चालवेल तशी गाडी, तो घाबरत नसतो तो घाट रस्त्याला। असे रस्त्यात खड्डे बिड्डे बघत तो रस्त्यात खड्डे बिड्डे बघत नसतो। बघा हा बघा रस्ता काय आहे। आणि मेन सिटीकडे जाणारे ना रस्ते मोठे असे आहेत बघा, म्हणजे अशी अवस्था आहे कोकणाची आपल्या रस्त्यांची। आणि बऱ्याच वेळानंतर ना थोडासा पॅच गुळगुळीत आला, एकदमच गुळगुळीत आहे बघा, थोड्या अंतरापुढे।
व्हिडिओ बघून बघून काहीतरी इकडे काम चालू केला नाही रस्त्याचा साधारण चालीवरच पटकन. तर मित्रांनो आहे ना, रोडचं काम चालू आहे आणि आपल्या कोकणातले राजकारणी लोक काय करतात त्यांनाच माहिती. आपण कोणाला निवडून दिलं काय माहिती. आत्ता जाईपर्यंत रोड चांगला आहे असं बारकू बोलतोय. तर आपण साखरब्यामध्ये पोहोचलो. इकडे कोल्हापूरला रोड गेला आणि आपल्याला जायचं इकडे. तर देवरुख 16 किलोमीटर आहे फक्त इथून. तर मित्रांनो वरती ना सगळे बटर आणि टोस्ट आहेत बघा. नाही बटरच आहेत हे बघा, बटर बटर. तर मित्रांनो ना आपण थोड्याच वेळात आता पोहोचू देवरुखला. तर भावेश कसं वाटतंय, म्हणजे भावेश ना कामानिमित्त चाललाय कोल्हापूरला. तर कसं वाटतंय आपली गँग सोडून, कसं वाटतंय? होय रडलं बिडलं की घरी काय तर सांग. तर आपल्या गँगचा एक मेंबर कमी झाला. इकडे बारकू आहे. बारकू काय वाटत असं साधारण एका तो सांगत नाही, तू तरी सांग काय वाटत असत. आता रडत असत मला व्हिडिओतच बघतो आम्ही काय काय खातो आता. होय फायनली देवरुख मार्केटमध्ये, देवरुख बाजारपेठ. तर इथेच पुढे डेपो आहे. डेपो मध्ये सोडायचं आहे भावेशला. आणि हे बघा पाहुणे आलेत. ही वैभ्य आहे आणि अवस्था बघ काय झाली. चला उचला, पिशवी उचला, कल्टी मारा. चला मग बाय बाय. तर भावेशला फायनली सोडला इकडे. चला बाय बाय. चला फायनली आपण निघालो आता परत एकदा राजापूरकडे. आणि आता दोघंच आहोत. भावेशला सोडलाय देवरुख मध्ये. तर देवरुख मधून बस आहे. तर भावेशची बहीण म्हणजे वैभ्या पण आली होती. तिथे सोडलं भावेशला आणि आता चाललोय घरी. आणि हे इकडे देवरुख मार्केट. तर येताना ना काय नाव बघितलं नाही हॉटेलचं. बारकूने आणलं. आता बघूया बारकू काय देतोय ते. आणि आहे ना मस्त हॉटेल आहे, कोणच नाही इकडे. हे बघा पूर्णच खाली आहे आणि क्लीन आहे एकदम. तर मित्रांनो आहे ना सॉलिडच बारकूने काम केलं इकडे. बघा काय चिकन थाळी आहे ना. चिकन थाळी. तर ना मित्रांनो चिकन थाळी आहे. आणि राईस मे बी यायचं असेल इकडे. भाकरी आहे. भाकरी मीन्स रोटी आहे. हे काय आहे. पांढरा रस्सा. हा पांढरा रस्सा आहे. हा तांबडा रस्सा आहे. आणि हे काय रे. अंडा करी. हा तर हे अंडा करी आहे. आणि हे आहे आपलं चिकन आणि कांदा आणि लिंबू. चल बारकू टेस्ट कर, सांग जरा. मस्त आहे रे. मस्त. मस्त छान आहे. तर ना पटापट संपूया कारण आपल्याला खूप लांब जायचं आहे. तर मित्रांनो जेवण वगैरे झालंय. तर चिकन थाळी मस्तपैकी होती, छान एकदम. तर आता ना डायरेक्ट राजापूर. किती वाजले. 1 वाजला असत ना, 1:15 झाला.
तर दुपारचा 1:45 झालाय. सो आता पटापट जाऊया. तर साई पार्क हॉटेल होतं, एकदम छान आहे, मस्त पैकी आतमध्ये पण एकदम क्लीन आहे. तर पटापट आता चला राजापूर. बारकू बोलू की राजापूर राजापूर. हळूहळू आपला जाऊया. तर आता मित्रांनो ना घाई नाही. तर येताना डेडलाईन होती 12ची. तर 12ची बस होती भावेशला. सो लवकर यायचं होतं आणि आता काही जास्त घाई नाही, आता आरामात. आणि वाटेत बघा असा बोर्ड दिसतो कुठे ना कुठे, पण तिकडे दुर्लक्ष करायचं आपण. तर अशा बोर्डकडे दुर्लक्ष करून आपला प्रवास चालू ठेवायचा. खराब रस्ता काही संपत नाही. आणि आता ना जाम वाट बघतोय मुंबई गोवा हायवेची. त्याच्याशिवाय काही रस्ता चांगला भेटणार नाही. आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आलाय फायनली. मुंबई गोवा हायवे. हो 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 गारगार. बारको आता जरा फिलिंग एक नंबर. आता जरा भारी वाटायला लागले. तर इकडे फ्लायओव्हर आहे हत्तीवले मधला आणि आपल्याला जायचंय खालून. तर मित्रांनो आहे ना 3 वाजलेत आणि आत्ताच घरी आलोय. तर हा व्हिडिओ आहे ना इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.